हॅलो, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर एक नवीन टॉपिक घेऊन आलेली आहे आणि आज मी तुम्हाला एक खूप सुंदरशी अशी गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचं नाव आहे दिवा स्वप्न किंवा डे ड्रीम्स. तर आपण पण प्रत्येकजण काही ना काहीतरी स्वप्न पाहत असतो, बरोबर की नाही? तर आपण जी स्वप्न बघत असतो त्यामध्ये आपण काय करत असतो, डोळे उघडे ठेवून आपल्या मनामध्ये आपण काही ना काहीतरी विचार करत असतो. त्यालाच आपण काय म्हणतो, दिवा स्वप्न असं म्हणतो. आणि हा जो धडा आहे या धड्यामध्ये देखील ही जी गोष्ट आहे यामध्ये देखील असंच एक जोडपं आहे जे काय करत असतं, ज्यांना दिवा स्वप्न पाहायला फार आवडत असतं. तर चला तर मग आपण पाहूयात आज अशाच एका जोडप्याची गोष्ट आणि बघूयात की त्यांच्या स्वप्नांमधून आपल्याला काय शिकायला मिळतं. आणि जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. या स्वप्नाळू धड्याची गोष्ट आणि यातून तुम्हाला मिळणारं जे मॉरल आहे, मला वाटतं तुम्हाला नक्कीच हे सगळं खूप आवडेल. आणि यांसारख्या अनेक नवनवीन गोष्टी मनोरंजककारक अशा तुम्हाला शिकण्यासाठी माझ्या चॅनलवर तुम्हाला याची माहिती कायम मिळणार आहे. सो नवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. आणि चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आता आपण काय करूयात, आपल्या जी गोष्ट आहे त्या गोष्टीला काय करूयात, सुरुवात करूयात. ठीक आहे. Once there lived a couple who spent a lot of time in ideal talk. One day, the husband said, I have always wanted to keep cows. If by chance I get some extra money from somewhere, I am going to buy a few cows. But that means a lot of work. You have to feed the cows, walk them, bath them, milk them. Cows need a lot of looking after. One cow would be enough. There is no need to buy more cows, said the wife. तर मग काय म्हटलेले त्यांनी की एका गावात आहे ना एक जोडपं राहत असतं आणि ते जोडपं जे आहे ना ते रिकाम टेकड्या गप्पा मारण्यामध्ये त्यांचं काय करत असतो, खूप जास्त वेळ वाया जात असतो. किंवा ते फक्त एकमेकांशी मस्त एकदम आयडियल टॉक म्हणतो ना त्याप्रमाणे मस्त गप्पा मारत असायचे. मग एके दिवशी तिचा नवरा जो आहे, हजबंड, त्याच्या बायकोला म्हणतो, पत्नीला म्हणतो की माझ्या मनामध्ये ना गाई पाळण्याची इच्छा झालेली आहे, पण मला ना फक्त कुठून तरी जास्त पैसे मिळावेत, म्हणजे मग मी काय करेल, भरपूर अशा गाई खरेदी करेल. मग यावर त्याच्या बायकोचं उत्तर काय आहे बरं, ते आता मी तुम्हाला सांगते. तर मग यावर त्याची बायको, त्याची पत्नी त्याला काय म्हणाली, पण त्याचा अर्थ खूप काम आहे. तुला गाईंना काय करावं लागेल, खायला घालावं लागेल, त्यांना फिरवावं लागेल, त्यांना आंघोळही घालावी लागेल, दूध काढावं लागेल, गाईंची खूप काळजी घ्यावी लागते. एक गाय पुरेशी आहे, मला एक गाय बास झाली. खूप जास्त गाई घेतल्या तर मग काय होणार, यांना सगळ्यांना आंघोळ घालायची, यांना खायला घालायचं, प्यायला घालायचं, त्यांचं दूध काढायचं, त्यांना फिरवायचं, आणि हे सगळं खूप साऱ्या गायी घेतल्या तर मला काही शक्य होणार नाही. मग माझ्यासाठी तुम्ही काय करा, एकच गाई घ्या, जेणेकरून मला एका गाईची व्यवस्थित काळजी घेता येईल. मला खूप जास्त गाई तुम्ही घेऊन देऊ नका. या पद्धतीचं कोण रिप्लाय देतं, या पद्धतीने त्यांची बायको त्यांना रिप्लाय देते. आता पुढं काय झालं ते आपण बघूयात. बट थिंक ऑफ ऑल द मिल्क वी विल गेट इफ वी बाय मोर, सेड द हजबंड. दॅट्स ट्रू, द वाईफ अग्रीड. देअर विल बी सो मच मिल्क दॅट वी कॅन इवन हॅव प्लेंटी ऑफ दही अँड बटर अँड घी. Would not know it be lovely? How lucky that I have all these earthen pots kept aside. I will use one of the pots for milk, one of for dahi, one of for butter, the ghee,
I will put in another jar and I will use these remaining pots to send milk to my sister. आणि मग ते काय म्हणतात की तिचा जो पती आहे तो म्हणतो, पण विचार कर, आपण आधी गाई घेतल्या तर काय होईल? आपण जर खूप गाई घेतल्या तर आपल्याला खूप जास्त दूध मिळेल, आणि जर खूप जास्त दूध मिळालं तर मग काय होईल? तर मग त्याची पत्नी देखील म्हणाली, खरं आहे, आपल्याला दूध मात्र काय होणार? खूप जास्त मिळणार. आणि मग दूध भरपूर मिळालं की आपल्याला दही देखील खूप मिळणार, त्याचप्रमाणे लोणी, त्याप्रमाणे तूप. तर ह्या सगळ्या गोष्टी पण आपल्याला खूप खूप जास्त मिळत राहणार आणि किती छान वाटेल हे सगळं. आणि सुदैवानं काय आहे, माझ्याकडं भरपूर असे माठ आहेत. तर मग मी एका माठामध्ये दूध ठेवीन, एका माठामध्ये मी दही ठेवीन, एका माठामध्ये मी लोणी ठेवीन, आणि तुपासाठी देखील माझ्याकडे एक सुंदरसं असं भांडं आहे. तर मग हे सगळे जे पदार्थ आहेत तर मी सेपरेट ठेवण्यासाठी माझ्याकडे वस्तू देखील आहे. आणि मग माझ्याकडं हे सगळं करूनही आणखी एक माठ काय होतोय? शिल्लक राहतोय. आणि मग त्या माठाचं मी काय करणार? माझी बहीण जी आहे तर माझ्या बहिणीला मी काय करणार? रोज दूध वापरण्यासाठी तिला देणार. म्हणजे मी माझं सगळं करून देखील मी माझ्या बहिणीला देखील काय करणार आहे? दूध देणार आहे, असं पत्नी आपल्या पतीला म्हणते. Send milk to my sister who said you could send milk to your sister. There will be plenty of milk if we have so many cows. Why should not I send it to my sister? Because we are going to sell it in the market. That's why I will decide what to do with all that milk, and not a drop of it goes to your sister. Remember, I will see how you can stop me from sending a pot of milk to my dear sister. I do all the hard work running after the cows so naturally. I will decide what happened to the milk. Just try to stopping me, the wife exclaimed. तर मग यामध्ये काय झालेलं आहे? ती म्हणते की एक माठ जो आहे तो काय करणार आहे? मी माझ्या बहिणीकडे पाठवणार आहे. तर मग तिचा जो पती आहे तो चिडून तिला काय म्हणतो? तुला कोणी सांगितलं तुझ्या बहिणीकडे दूध पाठवायला? आपल्याकडे इतक्या गायी असतील तर आपल्याकडे भरपूर दूध होणार, मग मी माझ्या बहिणीकडे का नको पाठवू? असं पत्नी पतीला प्रत्युत्तर करते. कारण आपण ते दूध बाजारात विकणार आहोत, म्हणून सगळं दूध कसं वापरायचं हे मी ठरवीन. आणि लक्षात ठेव, तुझ्या बहिणीकडे एकही दुधाचा थेंब जाणार नाही, असं तिचा पती तिला म्हणाला. तो काय म्हणाला? मी कुणाला देण्यासाठी दूध आणलेलं नाही आहे. त्या दुधाचं काय करणार आहे? मी त्या दुधाला मी मार्केटमध्ये नेणार आहे, बाजारात नेणार आहे, आणि तिथं मी ते काय करणार आहे? दूध विकणार आहे, आणि त्यामधून मला भरपूर असे पैसे येणार आहे, आणि मला माझ्या सुखसोयीच्या गोष्टी घेता येणार आहेत. तर यासाठी मी काय करत आहे? जास्त गाई घेणार आहे आणि त्याच्या दुधाचा मी अशा प्रकारे वापर करणार आहे. मी दूध असं कुणालाही देऊ देणार नाही, असं तो त्याच्या पत्नीला म्हणतो की या दुधाचा एकही थेंब मी तुझ्या बहिणीकडे पाठवू देणार नाही. मग त्याच्यावर पत्नी काय म्हणती? बघतेच मी, तुम्ही कसं थांबवताय मला? मीच गाईंची सगळी मेहनत करणार, मीच त्यांना खाऊ पिऊ घालणार, त्यांना धुणार, त्यांना आंघोळ घालणार, त्यांना खाऊ पाणी घालणार, त्यांची सगळी काळजी मी घेणार, आणि दुधाचं काय करायचं हे पण काय करणार? मीच ठरवणार, हे तुम्ही नाही ठरवायचं. मला अडवून तर बघा, असं त्याची पत्नी जी आहे ती तिच्या नवऱ्याला बोलते. आता पुढं काय झालं? मग नक्की कोण कोणाला दूध देतं, कोण कोणाला पुरून उरतं, हे सगळं आपण पाहणार आहोत. पण त्यासाठी तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ बघावा लागणार आहे, आणि याचा पुढचा भाग मी आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तर आजची स्टोरी मी हाफच स्टोरी दिलेली आहे. ती जर आवडली असेल तर
माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आपल्या चॅनेलचं नाव आहे सनराईज एज्युकेशन एक्सप्रेस. आणि असेच नवनवीन